भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेली आहे। या शक्तीचे रहस्य मनुष्याला अजून देखील आकलन करता आलेले नाही। या देवीचे, या शक्तीचे अनेक रूप आहेत आणि याच अनेक रूपांचं दर्शन आपण नवरात्रात घेतो। पुण्यातील प्रसिद्ध असं स्थान म्हणजे चतुश्रृंगी मंदिर। पुण्यातील मध्यभागी स्थित असलेलं हे चतुश्रृंगी मंदिर आपल्या भक्तांच्या हृदयात या देवीचं विशेष स्थान आहे। तिच्या उत्पत्तीची कथा देखील अत्यंत आश्चर्यकारक आणि भक्तिमय आहे। नमस्कार मंडळी, स्वागत करते न्यूज अनकटच्या आदिमाया अंबाबाई नवरात्री विशेष या कार्यक्रमामध्ये। तर आज आपण उभे आहोत पुण्याच्या मध्यभागी स्थित असलेलं चतुश्रृंगी मंदिर। या मंदिराचा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि याच मंदिरामध्ये आपण या देवीचं आज दर्शन घेणार आहोत। या मंदिराकडे जाण्यासाठी जी वाट आहे त्यासाठी तुम्हाला जवळपास 100 पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो। चला तर मग सुरुवात करूयात या भक्तिमय प्रवासाला। पूर्ण देशभरातून नवरात्रीमध्ये या देवीच्या दर्शनासाठी, भक्तीसाठी अनेक भक्त इथे देवीच्या दर्शनासाठी येतात। पायऱ्या चढतानाचा हा प्रवास सुरू केल्यानंतर अवघ्या काही पायऱ्या चढल्यावरच तुम्हाला थोडा का होईना थकवा जाणवेल, पण तो थकवा देखील गणपती बाप्पाची ही मूर्ती बघून नक्कीच जाईल। मंदिराच्या सुरुवातीलाच काही पायऱ्या चढल्यावर गणपती बाप्पाचं एक छोटंसं पण सुंदर आणि प्रसन्न असं मंदिर आहे। तर देवीचं दर्शन करण्याआधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन आवर्जून करायचं। आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत आणि त्यापैकी अर्ध शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगीचं मंदिर, म्हणजे 7 पर्वतांमध्ये वसलेली ती देवी आहे आणि त्याच देवीचा एक परमभक्त पुण्यामध्ये देखील होता। तर ही गोष्ट आहे 18व्या शतकातल्या उत्तरार्धात। तेव्हा पेशवाईच्या काळामध्ये दुर्लभ शेठ म्हणून एक सावकार होते। दुर्लभ शेठ म्हणून एक सावकार होते जे पेशव्यांचे पण सावकार होते आणि त्यांचं नाशिकला एक टांगसाळ होती आणि पुण्यात एक टांगसाळ होती आणि ते नाशिकच्या वणीच्या देवीचे निस्सीम भक्त होते। ते दरवर्षी नाशिकला जात होते देवीच्या दर्शनाला, परंतु वय झाल्यामुळे त्यांना जाणं शक्य झालं नाही आणि वृद्धावस्थामुळे त्यांना वाईट वाटायला लागले की आता मला देवीचं दर्शन होणार नाही आहे। म्हणून देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की तुझ्यासाठी मी या ठिकाणी येते, या इथं त्यांनी ही जागा दाखवली स्वप्नामध्ये आणि त्याप्रमाणे आम्ही हे उत्खनन करून बघितलं तर ही अशी देवी बसलेल्या स्वरूपात दिसली, आढळली आम्हाला। आता ही जी देवी आहे अशीच आढळलेली आहे। आम्ही फक्त याला शेंदूर लावला आहे आणि डोळे लावले आणि ही गोष्ट आहे हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा 1765। 1765ला ही देवी इथे प्रकट झालेली आहे आणि ही देवी पुण्याची माता म्हणून प्रसिद्ध आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून ती प्रसिद्ध आहे। या देवीचे नुसते म्हणजे हिंदूच भाविक म्हणून येतात असं नाही आहे, तर मुसलमान आणि ख्रिश्चनसुद्धा या देवीचं नवस बोलतात आणि नवस फेडायला येतात। या देवीची कृपा दुर्लक्षेवर अशी झाली की त्याने चतुर्शृंगी रुपया याचा शोध लावला आणि आजही हा चतुर्शृंगी रुपया म्हणजे हे जे नाणं आहे हे भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि हे नाणं आजही आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतं। आणि ही व्यवस्था आहे ही अंगणांकडे साधारण 190 वर्षापूर्वी आलेली आहे। आम्ही 5 पिढ्या या देवीचे सेवा करतोय आणि या मंदिराची सगळी मॅनेजमेंट आहे ना ती आम्ही करत आलेलो आहे आणि यावर्षी आम्ही या मंदिराचा म्हणजे जीर्णोद्धार करायचं ठरवलं आहे बरेच वर्षापूर्वी, पण यावर्षी इथे आता तुम्ही पाहताय सभामंडप मोठा झाला आहे, इथला भाग मोठा झाला आहे
त्यामुळे भाविकांच्या दर्शनाची सोय जास्तीत जास्त चांगली व्हावी, सहज व्हावी, यांच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. याच्यामध्ये सुरक्षा व्यवस्था म्हणून आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत, पोलीस असतात, होमगार्ड असतात, आम्ही नेमलेले स्वयंसेवक असतात. सर्व मिळून हे आम्हाला पार पाडायला लागतं. हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. फार म्हणजे काळजीपूर्वक याची सगळी बारीक सारीक तपशीलवार नियोजन करायला लागतं. तरी कुठे ना कुठे काहीतरी त्रुटी राहतात, त्या आम्ही दुसऱ्या वर्षी सुधारण्याचा प्रयत्न करतो. आजही पुण्यातील चतुशृंगी मंदिर भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. देवीची कथा, तिची कृपा आजही लोकांच्या मनात अशीच जिवंत आहे.